नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी मटकीचे सांडगे करणार आहे, म्हणजेच मटकीच्या डाळीचे सांडगे करणार आहे। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, मी एक पातेल्यावर मटकी डाळ घेतलेली आहे। आता ही मी मिक्सरला पूर्ण बारीक करून घेणार आहे आणि पीठ असं करून घेणार आहे बारीक। तुम्ही गिरणीवरनं पण दळून आणू शकता किंवा ही भिजू पण ठेवू शकता 5 तास। पण मी भिजून नाही ठेवणार, मी डायरेक्ट अशीच निवडून वगैरे ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आम्ही मिक्सरला अशी बारीक केलेली आहे, हे अशी जाडसर। तुम्ही गिरणीवरनं पण जाडसर दळून आणू शकता। मी मिक्सरलाच इथं बारीक केलेली आहे। थोडीशी त्यातली कणी निघालेली आहे, मी बाजूला ठेवलेली आहे। आम्ही कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी कट करून धुवून स्वच्छ। आता याच्यामध्ये थोडेसे तिखट टाकणार आहे। मी घरी लसूण आणि मिरचीचे तिखट केलेलं आहे मिक्सरवरती। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। थोडीशी हळद टाकायची आहे। मी ती तिखट करताना त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण टाकलेला आहे आणि लाल मिरची फक्त दोन्हीची अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे सर्व असं मिक्स करून घेते एकदा, म्हणजे त्या डाळीला असे चटणी मीठ मिक्स होईल। हे बघा, हे सर्व असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून मी असं मळून घेणार आहे। थोडं थोडं टाकायचं पाणी। तुम्ही ह्याच्यामध्ये ना दुसरी डाळ पण टाकू शकताय, मिक्स डाळीचं पण सांडगं करू शकता। मी फक्त मटकीच्या डाळीचंच केल्यात। हरभऱ्याची डाळ ह्याच्यात टाकू शकता वाटलं तर तुम्हाला चिकटपणा येण्यासाठी, पण मी नाही टाकलेले। बघा, ही मी आता गोळा तयार केलेला आहे। हे बघा, आता हे जे आपण बारीक बारीक सांडगे असे करून घेऊया। बघा, मी एक ताट घेतलेलं आहे, पूर्ण असं वाळलं एकदम पुसून हे घेतलेलं आहे स्वच्छ। मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता ही पाणी आहे ना, मी घेतलेलं थोडंसं असं हाताला लावायचं आहे आणि थोडंसं असं हे बघा थोडंसं असं थोडासा गोळा घ्यायचा आहे। अजून थोडंसं असं पाणी घ्यायचं आहे आणि सांडगे असे तोडायचे, ते छोटे छोटे। हे बघा, असे छोटे छोटे तोडायचे ते। हे बघा, हे ताटभर झालेले ते। आता याच्यामध्ये मला काही जागा पुरलेली नाहीये। आता ही मी बाजूला ठेवते। बघा, ही मोठी परात आणलेली आहे पीठ मळायची। आता ह्याच्यामध्ये तोडून घेणार आहे। सर्व सांडगे तयार झालेले ते करून आता मी उन्हात वाळवणार आहे। 2 दिवस कडकडीत असं उन्हात वाळवून ठेवणार आहे। तर आता उन्हात ठेवणार आहे नेऊन मी।